सालाबाद याही वर्षी भयंकर लेट उशीर. ह्या टाइम तर 7 घाटकोपरला वाचलेत. ह्या वर्षी 7 तर घाटकोपरलाच वाजले आणि गिरगावला जायला उशीर झाला. मग पटकन कॅब बुक केली, कॅबमध्ये बसले आणि 15 मिनिटांनी आठवलं मी ऑलमोस्ट 10-15 मिनिट्स पुढे आले आणि त्याच्यानंतर मला कळलं की मी नथ विसरली आहे घरी. आता मी परत घरी जाते, परत मला लेट होणार आहे. म्हणजे मी किती लवकर निघायचा प्रयत्न केला ना तरी लेट होणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं मला वाटतंय. मग परत घरी गेले. माझी मम्मी नदी घेऊन उभी आहे. फ्लॅशबॅक. नागात 50 नथ कशाला पाहिजे? माय मॉम इज लाईक तिचं एक नाक आहे पण ती नथ किती घालणार आहे. कलेक्शन. लॉट ऑफ शॉपिंग. End of flashback. दे काय नाही चल बाय. ह्या सगळ्या गोंधळानंतर फायनली गिरगावला मी पोहोचले. जिथे आदल्या दिवशी बाईक पार्क केली होती तिकडनं बाईक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे रस्ता शोधत अंकल विल्सन स्कूल किधर है? काका विल्सन स्कूल लेफ्ट है. एक्सक्यूज मी, वेर इज विल्सन स्कूल? ये साइड है, इथे जायचं आहे. फायनली मी रॅलीमध्ये पोहोचले. तुम्हा सगळ्यांचं खूप सारं प्रेम, खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स, त्यामुळे मला खूप ओव्हरवेल्मिंग फील झालं. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. असंच प्रेम करत राहावा आणि भेटूया पुढच्या वर्षी. धन्यवाद.